डॉक्टर सुवर्णा मगर. मी जन्मजात आजार आणि जनुकीय आजार तज्ज्ञ म्हणून जिन विजन क्लिनिक, छत्रपती संभाजीनगर, उमंग मॅटर्निटी अँड आयव्हीएफ सेंटरच्या क्लिनिकमध्ये कार्यरत आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत डाऊन सिंड्रोम हा आजार काय असतो आणि बालकांमध्ये होणाऱ्या या आजाराचं निदान किंवा त्याबद्दलची चाचणी स्त्री गर्भवती झाल्यावर का करतात. तर आपले शरीर हे पेशींनी बनलेलं असतं. असंख्य पेशींनी जे शरीर बनतं त्याच्या न्यूक्लियसमध्ये किंवा केंद्रकामध्ये 46 गुणसूत्रे असतात. त्या नावाप्रमाणे गुणसूत्रे म्हणजे आपल्याला गुण देणाऱ्या रसायनांच्या माळा आहेत, ज्यावर शरीराची अवयवरचना आणि कार्यरचना याबद्दलचे जनुकीय संकेत असतात. तर हे संकेत आपल्याला 23 आईकडनं आणि 23 वडिलाकडनं स्त्री बीज आणि पुरुष बीजामधून मिळालेले असतात. ज्यावेळेस स्त्री बीज आणि पुरुष बीजातले हे संकेत बरोबर मिळतात आणि 46 गुणसूत्र बाळात येतात, त्या गुणसूत्रांवरचे जनुकीय संकेत वापरून बाळाच्या शरीराची रचना होते आणि शरीराचं कार्यही आपलं अविरतपणे आयुष्यभर चांगलं जातं, योग्य पद्धतीने सुरू असतं. तर काही वेळेस काही स्त्री बीजामध्ये किंवा पुरुष बीजामध्ये 21 नंबरचे गुणसूत्र एक्स्ट्रा असते आणि जेव्हा प्रेग्नन्सी होते त्यावेळेस 21 नंबरच्या गुणसूत्राच्या 2 ऐवजी 3 कॉपी झालेल्या असतात आणि हे असे जनुकीय संकेत एक्स्ट्रा झाल्यामुळे बाळाच्या मध्ये काही जन्मजात व्यंग येऊ शकतात शारीरिक अवयवातले, किंवा हे बाळ जन्मल्यानंतर त्याला मतिमंदत्व देखील असू शकते. तर जनुकीय या आजारामध्ये डाऊन सिंड्रोम यामध्ये जसे की बाळाला हृदयरोग असणे, जन्मजात हृदयात होल असणे किंवा जन्मजात आतड्यांच्या बनावटीमध्ये व्यंग असणे, बाळाच्या पॅनक्रियास किंवा मोठ्या आतड्याच्या बनावटीमध्ये व्यंग आहे, किडनी मधले व्यंग आहे, असे वेगवेगळ्या आजारातले व्यंग येऊ शकते. थायरॉइडची कमी, हिअरिंग लॉस, त्याच्यानंतर दिसायला कमी असणे, हे सगळे प्रॉब्लेम्स तर जन्म झालं दिसून येतात आणि त्याही पलीकडे जसे बाळ मोठे होते तसे मतिमंदत्व देखील दिसून येते. तर अशा प्रकारे या बाळाला सध्याच्या घडीमध्ये तरी त्यांच्या संगोपनामध्ये खूप चांगले बदल घडलेले आहेत आणि आई वडील आता खूप चांगल्या पद्धतीने ऍक्सेप्टही करतात. पण ज्या पद्धतीने बाळाच्या मध्ये मतिमंदत्व आहे आणि कुठल्याही पालकांना आपल्याला सुदृढ, निरोगी आणि इंटेलिजंट किंवा एक हुशार असं मूल हवं असतं, त्यावेळेस असे काही जन्मजात आजार आहेत. आता डाऊन सिंड्रोम 800 प्रेग्नेंट वुमेन पैकी एका स्त्रीच्या गर्भामध्ये डाऊन सिंड्रोमचं बेबी वाढत असू शकेल. तर हा पाहता तसं पाहायला गेलं तर प्रिव्हॅलन्स किंवा याचे जे प्रमाण आहे ते बरेच आहे आणि त्यामुळे एका गर्भवती स्त्रीला ओळखता यावे म्हणून आपल्याला 800 स्त्रियांची तपासणी करून घ्यावी लागते, किंवा आणि हा मतिमंदत्वाचे कारण असलेला सगळ्यात कॉमन एक आजार असतो आणि ऍटलिस्ट त्याच्याबद्दल तरी आपण मिस करू नये यासाठी आपण हा टेस्ट करत असतो. तर ह्याबद्दल आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही उमंग हॉस्पिटलला जरूर भेट द्या आणि गर्भवती स्त्रियांमध्ये डाऊन सिंड्रोम या आजाराचे स्क्रीनिंग किंवा टेस्ट कधी केले जाते हे आपण जाणून घेऊ शकता. थँक्यू.